मित्रांनो, आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्याचा संबंध कुठल्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी नाही, आणि जरी कधी आढळून आला तो फक्त योगायोग असेल. ही जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे भूताचा बंगला. एक बंगला भूताचा, तुम्ही असेही म्हणू शकता. आणि या गोष्टीद्वारे कुणीही अंधश्रद्धा बाळगू नये. ही फक्त एक गोष्ट आहे, फक्त करमणुकीसाठी. सुरुवात करूया एक बंगला भूताचा. ही गोष्ट 1995 सालची आहे. पुण्याहून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असणारे एक छोटेसे गाव. गावाचं नाव भोसरी. पूर्वीच्या काळात ह्याला भोजापूर असे नाव असत, पण कालांतरानुसार काही बदल झाला आणि गावाचे नाव भोसरी झाले. ह्या गावाच्या साईडला खूप मोठं रान, अगदी 10 ते 15 किलोमीटर नुसतं रान. आणि ह्या रानामध्ये एक बंगला होता, साधारणतः 100 ते 150 वर्षापूर्वीचा बंगला. गावात अफवा पसरली होती की हा भूताचा बंगला आहे. रात्रीच्या वेळी इथे कोणाची जायची हिंमत पण होत नसत. भर दिवसा लोक तिथं जात, पण बंगल्याच्या आजूबाजूच्या परिसरात बिलकुल जात नसत. बंगल्याच्या समोरच्या बाजूला एक मोठं आंब्याचं झाड, पण त्या झाडाला एकही आंबा येत नसत. हे पूर्वीच्या काळापासून चालत आलेलं आहे. बंगल्याच्या मागच्या बाजूला येडी बाबळ, तिची पण छाया अशी पडत की जशी एक बाई आपले 2 हात आकाशामध्ये पसरून उभी राहिलेली आहे, कोणाची तरी वाट पाहत. बंगल्याच्या उजव्या साईडला पिंपळाचं झाड, आणि त्या झाडाच्या शेजारी एक खूप खोल विहीर. आणि त्या विहिरीत पाणीच लागत नसत. गावाच्या साईडला उभा राहून या बंगल्याकडे बघायचं म्हटलं तर नजारा खूप भयानक दिसायचा. जसं की एक रानगा त्या पिंपळाच्या झाडावर बसला आहे, कोणाची तरी वाट पाहत. आत्ता कोणीतरी येईल आणि तो त्याला लगेच धरेल आणि खाऊन टाकेल. कुत्री पण अशी भुंकत आणि इवळत की जशी एखादी अर्धी जळालेली बाई स्वतःच्या बचावासाठी ओरडत आहे. हा इतका भयानक आणि अंगाची थरथराट करून सोडणारा नजारा फक्त रात्रीच्या वेळी दिसत. म्हणून गावातली लोक संध्याकाळी 7च्या नंतर इकडे फिरायला पण घाबरत. गावची जुनी लोक अशाच कथा लोकांना सांगत. तर हा होता बंगल्याचा नजारा. गावामध्ये एक पैलवान होता. दुसऱ्या गावांमध्ये जाऊन तो कुस्ती लढून जिंकूनच यायचा, इतका बळकट होता तो. त्याचं नाव होतं बाळू पैलवान. आणि बाळू पैलवानाचा बाप तोही मोठा पैलवान होता. खूप वर्षांपूर्वी तो त्या भूताच्या बंगल्यात गेला होता भूताला मारण्यासाठी. पण तो जेव्हा परतला त्यावेळेस तो अर्धाच आला. तेव्हापासून त्याला अर्धा पैलवान म्हणत. आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्याच्यानंतरही त्याचा आत्मा त्याच बंगल्यामध्ये जाऊन बसला आहे, असे गाववाले सांगत. तो बंगला त्या पैलवानाच्या आजोबाचा होता. बाळू पैलवानाला 2 मुलं होती. पहिल्या मुलाचं नाव दगडू आणि दुसऱ्या मुलाचं नाव हानम्या. दोन्हीही मुलं अत्यंत हुशार. पण पहिला मुलगा गावात नुसत्या टवाळक्या करत फिरत, नुकताच 10वीची परीक्षा नापास होऊन घरी बसलेला. आणि दुसरा मुलगा 7 वर्षाचा हानम्या. त्याचा जन्म होता होता त्याची आई वारली होती, म्हणून पूर्ण गाव त्याला चिडवत आणि शिव्या देत. जन्म घेऊन आईला मारणारा राक्षस असं म्हणत. बाळातपणीच्या वेळेस विषबाधा झाल्यामुळे डिलिव्हरी लवकर करावी लागली आणि त्याच्यामध्येच त्याच्या आईचा मृत्यू झाला. आणि हा अर्धाच जन्माला आला. अर्धा म्हणजे ह्याची उंची फक्त 2.5 फूट, आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार याच्यावरती तो वाढणार नाही. छोटे छोटे पाय, छोटे छोटे हात, पण मनाने अगदी सोबर आणि खूप चांगला. मन एकदम नितळ, कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही, प्रत्येकाला मदत करण्याचा विचार करणार. स्वतः उपाशी राहणार, पण मोठ्या भावाला भाकर देणार. दोघा भावांचं एकमेकांवर खूप प्रेम. घरची परिस्थितीही बिकट,
आणि जेवढं रान होतं ते सगळं सावकाराकडं गहाण ठेवलेलं. काही दिवसानंतर बाळू पैलवानाच्या छातीत दुखायला लागला आणि तोही गेला देवाच्या घरी. मग आता काय राहिलं? फक्त दोघेजण. दोन्ही लेकरं अनाथ झाली. गावात एक म्हातारी होती 102 वर्षाची. तिला सगळे येडीमाई म्हणत. एका दिवशी त्या येडीमाईने ह्या दोघांना जवळ बोलवलं आणि त्यांना सांगायला लागले की तो भूताचा बंगला आहे तो तुमचाच आहे. तुमचे आजोबा खापर पंजोबा त्यांनी इंग्रजांच्या काळात हा बंगला बांधला होता आणि त्या बंगल्यावर इंग्रजांनी बेकायदेशीर ताबा केला होता. लोकांना मारून फाशी देऊन ते त्या विहिरीमध्ये टाकत. येडीमाय सांगत की तुझा आजोबा त्या बंगल्यावर कब्जा करायला गेला होता, पण त्यालाही ते कोडं सुटलं नाही. त्याच्यामुळे हैवानाने त्याचे दोन्ही पाय मांडीपासून तोडले आणि त्याला गावात फेकून दिला. म्हणून त्याला अर्धा पैलवान म्हणत. बंगल्याच्या एकदम मध्यभागी तळघरामध्ये एक हाडळ राहते आणि ती कायमची अर्धी हवेत उडत असते. ती हाडळ एक कोडं देणार आणि ते कोडं सुटलं नाही तर मग ती माणसाला अर्धा कापणार आणि गावात फेकून देणार. असे आजपर्यंत 3 वेळा झाले होते. दोघे भाऊ गोष्ट ऐकून घरी गेले, पण रात्री काही झोप लागेना. आता काय करायचं? पोटापाण्याचं काय करायचं? बाप तर गेला, उपाशी राहून जमणार नाही, काहीतरी करायलाच हवे. काही दिवस पालते झाले. मग दगडूच्या मनात विचार आला, जे होईल ते होईल, मी त्या बंगल्यात जाणार आणि तो आमचा बंगला आहे, आमचा वाडा आहे, तो मी त्या हाडळेपासून सुटका करून घेणार. पण हानम्या काही तयार होत नव्हता, कारण की तो घाबरट. दगडू म्हणत होता की त्या बंगल्यावर आपण ताबा करून हा बंगला मोठ्या शेठला विकून मोठे पैसे घेऊ आणि इथून पुढचं आयुष्य सुखाने जगू. कारण गावामध्येही कोणी काम द्यायला तयार नव्हतं. दुसरा काही पर्यायच नव्हता आणि हानम्या पण काही ऐकतच नव्हता. दुसऱ्या दिवशी त्या येडी आईला विचारलं की कोणता दिवस चांगला राहील बंगल्यामध्ये जाण्यासाठी. तिने सांगितलं पुनवेची रात्र. कारण पुनवेच्या रात्री सगळी भूतं एकत्र जमा होतात आणि मेजवानी करतात. बरोबर रात्री 2 ते 3 वाजताच्या दरम्यान त्या भूतांची ताकद 10 पटीने जास्त होते आणि 3 वाजल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू कमी होत जाते. जेव्हा पहिली सूर्याची किरण निघेल त्या किरणेच्या 2 क्षण आधीच जर ते कोडं सोडवलं आणि त्या हाडळला खुश केलं तरच त्या बंगल्यातली सगळी भूतं मुक्त होतील आणि तो बंगला कायमचा सोडून निघून जातील. ते कोडं कोणालाच माहीत नव्हतं, कारण की आजपर्यंत जो गेला तो कधीच पूर्णपणे परतला नाही. 2च दिवसानंतर पुनवेची रात्र येणार होती. ह्या दोघांकडे तयारी करण्यासाठी फक्त 2च दिवस होते. दगडूने तो ठाम विचार केला होता. मनामध्ये खूप भीती आणि जिद्द. त्या बंगल्याकडे निघाले. रात्रीचे 12:30 वाजले होते. बंगल्यापासून अर्धा किलोमीटर लांब एका झाडाखाली दोघेही बसले. कुत्री जोरजोरात भुंकत होती. लांबच्या रोडवरून मोटार गाडीचा आवाज येत होता. ही दोघं घामाघूम झाली होती. सारखा मनात विचार, आता काय होणार, आता काय होणार, कोण समोर येणार, भूत आलं तर कसं लढणार. हानम्याने पिंपळाच्या झाडाकडे बघितलं आणि त्याचा तिथंच सर्राट झाला. त्याला असं वाटायला लागलं की तो रानगा त्याला बोलवतोय आणि ती मागची येडी बाबळ या दोघांकडे हात पसरवते या दोघांना खाण्यासाठी. डोक्यामध्ये खूप भीती आणि काळीच धडधड 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 करत होता. पूर्ण अंग घामाघूम झालेलं होतं. अचानक कानाजवळून एक वटवाघूळ गोळीच्या वेगाने निघून गेली.
मग तर परिस्थिती अजूनच वाईट झाली. बंगल्याचं गेट अचानक उघडायला लागलं. हनुम्या घाबरला. दगडू त्याची समज काढण्यासाठी त्याला सांगत होता की हवेमुळे हा दरवाजा उघडतोय, आणि स्वतःही तितकाच घाबरत होता, कारण की नजारा खूप भयानक होता. आता निश्चय केलाच आहे तर पूर्ण करूनच जाऊया, म्हणून दोघे जण एक एक पाऊल टाकत बंगल्याकडे निघाली. उघड्या गेटमधून आत येताच आंब्याच्या झाडाखाली एक लांब आणि मोठी नागिन सळसळत निघाली आणि बंगल्यातून आवाज यायला लागला. हा आवाज ऐकून हनुम्या जागीच बेशुद्ध झाला.